मग अर्चना चला आता कोणाला तरी फिरवली पाहिजे. कस काय बरं आहे ना? ताण पण लागली. पाण्याची बाटली अर्चना मागे थांबली होती आणि म्हणलं तर अर्चना आली इसरून आणि आम्हाला लागली आता ताण. गाय गडबडीत पळायचं म्हणल्यावर लक्षात बी राहत नाही आणि मग ती बी आली गडबडी निघून. बाटली आमची राहिली बिराडाव. असं होतं गडबडीत निघायच्या म्हणलं की, कारण मेंढर वाटायला लावली आणि मग मी बोलावल्या मोर त्यांनी मागणं ते बी आलं तसंच आणि मी पण आले तसंच. असं झालं. मला वाटलं अर्चना आली ना, अर्चनाला वाटलं मी नेली, त्याच्यामुळे आमची बाटली करत आज राहिली इसरून. कोणाला बोलवायचे आता? आता जाऊ दे, नाही खाली जाऊ गडी भर येऊ तसं येड्या. नाही इथून पूल चाललाय ना हो. यंदा नाही व्हायचा पूल. पुढल्या वर्षी नक्की होईल पूल पलीकडे. पुढल्या वर्षी आपल्याला मेंढर पडायला नेला नव्हत्या ना, तर आता आपल्याला पूल पण बघायला भेटेल कसा काय चाललाय ते मोर. आता आम्ही ज्या साईडला पूल चाललाय त्या साईडला मेंढर चारा घेऊन जाणार आहे आणि जरा पाणी पण प्यायला बघायला लागला. आता कुठं तिथं ते मळा बिळा लावले तुम्ही? नाही नाही तिथं नळ होता आहे का? तिथं जावं वाटतं पाणी प्यायला. चला मग मोर वागो झोपतोय किंवा देऊ रात्रभर त्याला राखण करायची तर करायची, परत दिवसभर बी मेंढरा भरा. मग काय म्हटलं दिवसभर झोपून राहिला तर काय होईल? त्याला वाटत असेल ना मी लय काम करतो. मग काय आता आला तर खुशाल पडतोय या माणसाच्याकडे नाही झोपतोय रातभर भुकतोय बघतोय. मग दोन्ही बी ते आपलं त्याने बरोबर डोकं चालवलं खासदार रातभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं. काय निघतच नाही बाहेर. शिव आपला दररोज मिठाच होतो. मेंढ्याच येतोय आणि मग हे काय मेंढरा गडीभर आराम घेतो. दिवसभर त्याला बोलावलं तरी ते बाहेर निघत नाही निघत बाया. आपलं बिराड घेऊन कुठं चाललो होतो आपण त्या निरगुडीला नेरगुडीला. एकदा त्या खायशातात पण नव्हतं निघत. मग येऊ पोरं करायची. खासदार राहिला हळू एका जायला बाहेर निघाला. गोडी वाढायला लागली की निघतं बाहेर. हा बरोबर. मग ते ध्यान ठेवून असतो आपण बोलावलं ना की त्याला वाटतं की हायत अजून बिराड नको निघायला, पण दम निघत नाही. आणि मग जेव्हा वाढायला लागेल जेव्हा गोड वाटायला लागेल तेव्हा ते निघतो बाहेर. नदीत ना पाड्याला आड्याला जायला पूल व्हायचा कारण इथं जवळ असं बदन गाव आहे जवळ पण लय लांब लांब येड्यावर जायला लागतं. पुढल्या वर्षी आपल्याला येड्यावर नाही जायला लागायचं, नदीत नाही प्रवास करायला लागायचा गोड्या घेऊन. गोड्यांचा प्रवास इथनच होणार आपला पाड्यात. गाड्याने जास्त इथनं जाणार, गाड्या जाणार मेंढर चारायला पड्याला नाड्या. सिमेंट कसं भरते पहिलं? हा सिमेंट भरते त्यात. कसलं क्लीन आहे पहिलं. भीती नाही वाटत वय हालतय वय पॅक केलंय त्याला काय वागू जातोय तू. हा हा ना एवढा जाऊन तर राहिला वागू बघतोय. वागू पडेल पण यायला बसला या पाय जाते पवायचंय त्याला. पाणी किती जोरात वाहते. अहो ह्यो पवायसाठी तार पडला या टाकता का त्याला वागू दात टाकायचं. टाकायची गरज होती लगेच उडी टाकली. मेंढर कुठे आपली काय याला का तुम्ही पण घालायचा का? पहिलं आमच्या लोकांच्या आता नाही ना घालत. आता नाही. कंचवाडीचं आम्ही लय लांबची आहोत. माडबूम नाही खरबाजीवाडी. खरबाजीवाडी का? आता जरा गरमी व्हायला रे. आता गरम व्हायला. मेंढर शिरला तिकून. आता पुढं कोणाकडून घ्यायच्या हाय ना? बकरा आणायला होते. हा बकरा आणायला ते केलं काय? आता आता हा हा हे का? हा बकरी ह्याच्या तुम्हाला आता टीव्हीला लोकांना बकरी ह्याच्या पाठी येतात. आता बाण पाठवील
जिकडं तिकडं हा. तिचा तुम्ही टीव्हीला दिसतो ना आता. आम्ही दिसून तुम्ही पण दिसत. हा हा एक दिवस तुम्हाला बघाय भेटन. तुम्ही तुम्हीच बघताय मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये. बघतात तुमची लोक पण. हा बरेच जण आम्हाला बोलतात तुम्हाला. या भागात आल्यापासून एक महिना 1.5 महिना झाला तुमच्याच लोकांच्या त्या हा इकडं पर्यंत खाली दुश्मीपर्यंत गेलतो. दुश्मी परत टोकाची वाडी, सोनारवाडी, परत बागेची वाडी ते सगळं फिरलो तिकडून. चालल्या मोरव अहो बोकड मारा येतोय व. हा चला तुम्ही पुढे येतो मारीन मला. मस्त अशा आता रावणवर मिंड्यात चारत्यात जरा. नदीच्या नाया नारायणी मोर आणल्या. मला बसवलं थोडस वाकडा आहे. दाजेबाजा मिंड्या आमच्या मोर दाजेबाजा होत्या आणि आम्ही दाजेबाजा माग होतो जरा. आता 2 दिवसात बसावते. दाजेबा दांडा बसवता काय कुराडीला. बसावलं पण थोडासा तिरप वाटतोय. असा बसवा बघा असा बघा. हा ना कुराड कशी आहे बापूजी. एकच नंबर या ते हे तमाशातल्या कुराडीवाणी कुराडी. नाही ना ही कुराड म्हणजे पांढ आणि चाकणवरून आणल्या. ते आण बेल त्या साईडला असा कुराडचा म्हणजे आकुर असतो. हा का आणि आपल्या तिकडले बारामती तालुक्यात 15 किंवा मग वाकी हा ह्या तिकडच्या कुराडी. एक तिकडं बोर तालुक्यात उतरवली तिकडली कुराड तर लय भारी असते. उतरवली आहे का? बारामती गावाचं नाव घेतलं की दादाचं ध्यान होतं अजित दादाचा. हा म्हणजे अजित दादा शरद पवार त्यांचं गाव केली. गाव पण ते बिचार काय ना झालं ना हा ना. वाट लागल्या. हम्म कर्माना उलट कारमान ते कळल्यापासून असला टायमिंग नाही माणसाचा या पाहिजे पण काय आता नशिबाचा खेळ आहे. मग काय. दाजी भाई ह्यानी काचाने गोळ्या कसं काय होईल मग बाटलीने होय मग. एवढं जागवायची सायना म्हणजे काय सैनिक म्हणजे काय थोडं आहे का. ह्या सैनिकीला म्हणजे दिवसभर चारलं तरी बागा ना त्यांचं. जेव्हा जेव्हा लय 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 चारा गावन तेव्हा माग सरत्यात. आज माग सरते ना वाटतं ह्या चाऱ्याने. आज तर काय थोडं नाव आलो. पण हे चारा खाऊन माग सरणार नक्की. हवा मग काय दिसतंय. चरा दिसते. चराय वय चराय आता हे तरी काही कमी आहे चराय. वेगळं दिसते. होय हा या जरा गावात जाता का. भूक बी लागली जरा काय व्हायचं पुढं फळ बिळ घेऊन येता खायला. फळफळाव काय गावलं तर आणा वाज इथं फाट्यावनं. फाटा बी लय लांबी ना. पाणी बी घेऊन एक बाटली भरून काय तरी दुकानात खायला आणा आपल्याला. नाही तर फळं गावली तर फळ आणा. काय खाली पाय टाकाय बिया वाटतंय ना असल्याला आज गारो पण असतात. अहो रायाचा नाही लय असते नाही काय साधं जांगाले वय आता नुसतं गज भरलंय जांगला. मेंढराच्या माग माग चाललो होता आपण. हा तेच ना मग कोणा निघली. अगं बाया ती वर निघली वाटतं डोंगराव शेतात निघली ती. आता पडली वाटा. बाहेर निघाय तुम्ही तिथं जाऊ बरोबर. मग काय खायला आणायचं. काय तुम्ही आणेल ते तुमच्या विचाराने सगळ्याच्या भूक लागली. लागली. येतो घेऊन मग. जा ना मग. गडीवर दाबो. अच्छा माघार करून थांबा तो येतो मी अर्ध्या तासात येतो. हा कोणा कोणी मी हो नाही खाली कितीतरी इचू काटा याच्यात अजून माप नसन इचू काट्याला. नाही तर आम्हाला चालायचं थरकाप येतोय पण काय करायचं आता. तिथं लय असतात. अर्चना मला हात दे. घसरली होती आता काठी चांगली ना काठी. आता अर्चनाने दोर लावून ओढून घेतली मला.
बाटली तर मस्त तयार केली. नाही बाटली नाही मिळली मग घेतला दुकानदाराकडून कागद आणि मग आणला आयडिया पाणी. बरं झालं. पहिले तर आपली लोक कागद पाळायची खिशात कागद खिशात बाळायचे, पाकिटात ठेवायचा, खिशात ठेवायचा. आणि मग असं कुठं पाणी पियाचं आपण आणि भरून आणायचा. हा ना, दोघं जण असले की एक जण पाणी प्यायचं आणि एक जण असं पार्सल आणायचं. मग काय होय अर्चना. हा नाही झालं. अर्चना जांभळ्या देत होत्या आता माग बसून माझ्या. होय. मेंढराचा चांगला नाही आवड. कंटाळा आला ना आम्हाला बसून बसून. माझं ना. मग काय तुम्ही गेले तर आम्ही येतो बसलो. मेंढरच हल्ली नाही आहो. हा ना. हा चरायची ना चांगलं चांगलं बसावं ना चारा मिळेल. कुठे जनावर असं जुळून तिकडे हो माग यो कुठे वाघ आता नेऊ. वळाला दिसलं मला. मी किती पिली उठून पळायची बारी झाली माझी पण. मेंढर बी अहो का माघारी मनाने शिरली निहार झाली हो का. काय काय तर बसल्या इकडं. खाऊ काय आणलाय म्हणलं. खावा आला शेंगदाणा गुळ आणलाय. होय बरं झालं माझ्या लायकीचं आणलं. मग काय रोज भजीन वजर वडापाव ते खाऊ वाटत नाही म्हणलं तर फळं बिळं पण फळा का नाही घेत. काय केलं ते लय लांब होता. ते द्यायला दुकानात आणलं का? दुकानात. होय कुठं बसायचं मग. बसा कुठं तरी नाही इथंच बसायचं. बसायचं तर काय हा आहे का बरे. हा. का त्या तिथं जायचं त्या मेंढराच्या मध्ये त्या तिकडं मध्ये बालिंगा बसलाय तिथं. बरं या पाणी प्यायचं ना तुला. चला मुरक तू तिथं बसून पिऊ ना. चल अर्चना. अगदी गार पाणी लागतंय व. थंडगार पाणी अगद्या. का बघ गार लागतोय का गालाला गालाला लावले असं बर्फावाली. नळाच आणली. लय ताण लागली होती ना. लय लागली होती बाया. एक टायमाला ते तुमचं जेवण नको पण पाणी पाहिजे. हा ना. द्या खाया खाया देता बाई. काय गोष्ट मला बरं वाटलं जरा पाणी प्यायला. लय ताण लागली होती ना. लागली होती. आता हे शेंगदाणा खाल्लं थोडं थोडं प्यायचं म्हणजे माझ्या जरा गरगरीत होईल. हवा ना. द्या खाजा द्या. जरा घे. आता एक गुळाची डॅप आणली आणि शेंगदाणा आणली ते. पावशेर गुळ वय पावशेर गुळ. शेंगदाणा पावशेर. पावशेर नाही कमी येतो. बरं काय पडला असा बाहेर पडला असता तर पडला असता. गुळ शेंगदाणा खायला पण चांगलं लागतं. हा लागतात ना. उली उली आंधी हे करा की हा शेंगदाणा उली उली जे ठेवा आणि मग गुळचा एक एक खडा द्या त्यात काय राहत. बरं. आता माझा हिथं पदर पसारला मी. तुझा पदोरी शेंगदाणा भारी येतं बरं. हा ते राहते तुला. अर्चनाचा पदर हिथं आहे. तुमचा पदर तेच येतो बाई. तुमचा पदर अजून तुला एक वाटणी होती अजून. आपण मी आपल्याला ह्यातच घेतो. गुळ थोडासा राहील वाटतं वरून. खा मग काय. करा सुरुवात काय. गुळ खोबरं खाल्यावर खाताय बा. कस काय लागतंय अर्चना. मस्त लागते. गुळामुळं भारी लागते.
डॉक्टर आहे ना आज रक्त विक्त कमी असल्या ना हा गुळून शेंगदाणा खायला हा ना हा खा मेंढ्या परत खाऊन नाही द्यायचं मीठ उभ्या राहिलं ते का आता मिनिटा नाही वाट जरा पाणी बी गार गार होत चला आता नाळाचं पाणी आहे ना हो ना चला आता चला पुढं चला पुढच्या गावात आता एक कासराभर दिवस राहिला या आता हळूहळू बोलवायचे ते वाड्या का मेंढ्या पटका तर मस्त गुंडायचा चाललाय हो. लय जाळ कांडे ना मोर बघून चाला बाया उभी वाटतंय आहे मी येऊ आहे मोर मधी ना मधी जन्माच्या मेंढ्या पाय तोडावते ते माझं मोर मोर काठी आपटवायचं गाचा गाचा नका शिवा हर हर आता हे खरं पहिल्यांदाच मिंड्या घालतोय कोण वाटत नाही पहिली वाटच नाही त्याच्यामुळं मग हे असल्या जाळ काटातून शिरायला लागतं या आरत्या ना दमाने दमाने वाट जरा हे थंब मागल्या नको हाणू मोर बघून चालाव मागच्याला काय बिया नाही पण मोरच्याला लय म्हणजे काळजी कारण मोर गावातच तुडवायला लागते ना डायरेक्ट माग वाट पडते डायरेक्ट आता इथं चालताना मुंगी जायला जागा नव्हता पण इथं मेंढराने काय केले अगं बुगा तू डाकांच्या ते हाय का नाही मोर चार कुठं तरी असलेवानी हो हा तिचकच निघायला लागत बरोबर वाट काढली तुम्ही धोरणानेच वाट काढायला लागते नाही तर मग नाही का सह्याद्रीच्या कडाकापर्यंत वाट काढली हा ना मग काय मग मुंबई पुणे हवी झाला हायवे झाला रस्ता चला पुढं हा चला चला लाजोळ पुणे अर्चना धमाई हा बाय मोर बघा तुम्ही मोर बघा पुढं पाडते ना मी त्या मलाच पाडाय बसल्या त्या शिंगुमादान घराने असे हातात कुऱ्हाड घेऊनच तलवार घेऊनच काम केलं ना हा कुऱ्हाड हे आता वाटासाठी जाळ काढतो हे करायला लागते दाबाय खनपूस लागल शेळ्या मिंड्यात चारीत होता ते शेळ्या मिंड्या चारतानीच कोकान त्याने दाखवलं जास्त शेळ्या होत्या वाटत त्या का अयो काट वर पडते ते मेंढर चांगली माग मोर लावली मेंढ्याने बी दिसतोय हे कडे होय वा नाही वाट लय अडचण येत ना मेंढर निघली ना हा गुरबुड किती लागलं उलट्यान पालट्यान फिरवायची बारी आल्या वाटच गावाला लवकर अंगात लागले माझ्या तर लेवार पडलं मी पडली त्या तिथं काय झालं जुनी वाट आहे त्यांनी बरोबर येतं नवीन वाटत मग फसतय नाही मग सांगते काय तसंच झालं मी आले मोर दळवट पण नव्हता ना म्हणजे जर पहिले मी मेंढका घेऊन गेला असं दळवट असतो चोप पडले असते तसं काहीच नव्हतं हा ना नाही पण मी मेंढरात गुतली नाही तर मी नसती पडली मेंढर तरी ऐकतात का हो
मेंढर मग फुगलेली पण मोर लागल्यावर त्यांना वाटतं ना की मोरचा मेंढ का मोर गेला आणि आपण कुठं थांबायचं. आल्या ना सगळ्या अर्चना मागणं. वाट कसं काय पडली माग? वाट बारीक पडली आता. चोप पडले नुसती. चोप पडले बघायची वाटच नव्हती भेंडी व्हायची आधी. कळत बी नव्हती तिथलं वाटेल. गोरबुड कसले होत. माझ्या तर डोक्याला बिक्याला वर पडलंय असलेला अंग. आता डायरेक्ट वाट बिराडा हाय. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबू. धन्यवाद.